मनीषा बोरसे, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी। दगडूशेठ मंडळाच्या देखाव्याचे विद्युत रोषणाईचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच 21,000 महिला भगिनींचे अथर्वशीर्ष पठण करण्यात आले। पुण्यासह महाराष्ट्रातील भक्तांच्याही आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाने यंदा यवतमाळ येथील स्वानंद लोकची प्रतिकृती उभारली आहे। पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। यावेळी या देखाव्यासाठी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। भव्य असे विद्युत रोषणाईचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले। याशिवाय आज पहाटे 5 वाजल्यापासून अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पठणासाठी 21,000 महिला उपस्थित होत्या। यामुळे परिसर भक्तांनी गजबजून गेला होता। गणपती बाप्पा श्रीमंत दगडाईचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या निमित्ताने पुण्यातल्या सगळ्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या श्रीमंत दगडूशेठजी जलयुक्त शिवाराने सुटून यासारख्या खूप सामाजिक कामांना आपले सगळे सहकारी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही मी शुभेच्छा देतो। एक सामाजिक तर आता यावेळेस पहिला शांती मंत्र सगळेजण म्हणतात। भद्रं पश्येत् सुष्ठुवां तत्सर्वोभिर्यशेम देवहितैर्यदायुः वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा न साक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो केवलं सर्गासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मावतारम् अवशोधारम् अवदानोवशिष्यम् अवपश्चात्तातो अवपुरस्तातो सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् चक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयो ग्रन्थैर्यमेष्यति सर्वज्ञं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो दिलो नरः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं चन्द्रमा त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो रूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारशान्त्यरुचि निःसृत गायत्री छन्दः गणपतिर्देवो
पापनाशिने शिवसुताय उतं पापन्नाशयति प्रातरधीयानो रात्रि उतं पापन्नाशयति स्वपापियान् भवति सहस्रावर्तिञ्चति सवाग्नि भवति चतुर्धा मनस्कं जपति सवित्रं सर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु रूपमनोहर सुन्दर मांगल्याचे आदि कैवारी करा हो भक्तांचा कैवारी करा हो मंगलमूर्ती हृदय करा मंगलमूर्ती भजरे मना भजरे मने भजरे मना निशिदिनी येता जाता उठता बसता काम करता आपले पालक बापट यांचे जोरात सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच आपले पंडित वसंतदादा गाडवे यांचेही जोरात टाळ्या जरा कमी पडतात असं वाटतं मला. ऋषी आणि त्यांची त्यागमय संस्कृती हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य. आत्मज्ञान आणि समाज राष्ट्राचे भान हे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांचा सत्कार मातंग समाज समिती व पुणेकरांच्या वतीने करण्यात आला. मातंग समाज सत्कार समितीच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारादरम्यान बापट म्हणाले, कांबळे यांचा सत्कार ही स्मृती आहे. ही स्मृती भविष्यकाळात त्यांना शिदोरी म्हणून उपयोगी पडेल. जुन्या पिढीत ज्यांनी पक्ष वाढविण्याचे काम केले त्यात कांबळे यांचा समावेश आहे. या समारंभात अनेकांनी वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली. पुण्यात वीर लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यात त्यांच्या पुतळ्याबरोबरच एका आखाडा, व्यायामशाळा, अद्ययावत वाचनालय आणि जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उभे करण्यात येईल. राज्य शासनाने अंदाजपत्रकात या स्मारकासाठी तरतूद केली आहे. त्यामुळे त्यात कोणतेही राजकारण आडवे न आणता हे स्मारक मार्गी लावले असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमासाठी
अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, आमदार भीमराव तापकीर, इपाई मातंग आघाडीचे हनुमंत साठे, माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी आमदार उल्हास पवार, MITचे डॉक्टर विश्वनाथ कराड, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, MD शेवाळे, शहर काँग्रेसचे रवी आरडे आदी मान्यवर उपस्थित होते. आणि सगळ्यांनी मला बोलण्याची संधी दिली. दिलीप भाऊंचा सत्कार म्हणजे रस्त्यावरती काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्याच्या सत्काराची कराड सर, सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व समाज बांधवांना विनंती आहे, काळ्याच्या कडकडाटामध्ये जसा धोधो पाऊस पडला तसा धोधो प्रेमाचा वर्षा आशीर्वाद दिले, माझी साथ सोबती केली. माझे आई वडील असतील, माझे भावंड असतील, या सर्वांचा हा सत्कार आहे. कारण माझ्यासारखा एक सोलापूर सारख्या दुष्काळ जिल्ह्यातून 72च्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असताना कुटुंब पुण्यामध्ये आलं. कष्टाला काही कुणी मागे नसतं, परंतु हे कष्ट करत असताना योग्य त्या ठिकाणी आशीर्वाद, योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन, आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना पुणे शहरामध्ये मग बापट साहेब असतील, आपल्या जनतेने, ज्या समाज बांधवांनी, ज्या मातंग समाजामध्ये जन्माला मी आलो त्या समाजातल्या कार्यकर्त्यांनी, माणसांनी, फटक्या तुटक्या माणसांनी मला खायला काही वेळ होणार नाही. त्यामुळे तुमचं पालन मी लगेच सुरू केलेलं आहे. तो तुमच्या माझ्याच दारामध्ये येणार. आणि म्हणून हे पदही असं आहे की सत्कार कधीतरी एकदा येतो, पण आयुष्यभर घाम गाळावा लागतो. याच्या आधी तुम्ही आयुष्यात घाम गाळलात, पुढेही तुम्हाला घाम गाळायचा आहे. आणि म्हणून आजचा सत्कार हा सत्काराच्या रूपाने न घेता आपल्याला ही एक स्फूर्ती आहे. समाजाचं आपल्यावर एवढं प्रेम आहे की तो आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने बघतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ही स्फूर्ती भविष्य काळात देखील एक शिदोरी म्हणून तुम्हाला उपयोगी पडेल. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावावरील टपाल तिकिटे रद्द करण्याचा केंद्र सरकार निर्णयाच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या नावावरील टपाल तिकिटे रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसतर्फे जनरल पोस्ट ऑफिस समोर निदर्शने करण्यात आली. देशासाठी हुतात्मा झालेल्या माजी पंतप्रधानांचा अवमान केल्याचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, मुक्तार शेख, संजय बालुगे, लता राजगुरू, लक्ष्मी घोडके, नुरुद्दीन सोमजी, नरेंद्र व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारला आपण या निमित्तानं या देशाला या ठिकाणी समृद्ध बलिदान दिलेलं आहे. अशा नेत्यांना या ठिकाणी हिंदुस्तान हा बेटे का हे बलिदान, हा बेटे का हे बलिदान, हा बेटे का हे बलिदान. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची तिकीट रद्द करणाऱ्या केंद्र सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? कशाने पछाडलेल्या सरकार
तिकीट रद्द करणाऱ्या हुकुमच्या मोदी सरकारचा मोदी 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 हुकुमच्या मोदी हुकुमच्या मोदी हुकुमच्या मोदी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची टपाल तिकीट रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा मोदी 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 सरकार मोदी सरकार मोदी सरकार या सरकार इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची टपाल तिकीट रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची टपाल तिकीट रद्द करणाऱ्या मोदी सरकारचा हुतात्म्यांची तिकीट रद्द करणाऱ्या मोदी सरकार माजी पंतप्रधानांचा अवमान करणाऱ्या मोदी सरकारचा माजी पंतप्रधानांचा मोदी सरकार या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय संकुचित वृत्ती बाळगणाऱ्या मोदी सरकारचा संकुचित वृत्ती बाळगणाऱ्या मोदी सरकारचा देशाच्या पदा स्वर्गीय राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या टपाल तिकीट रद्द करणाऱ्या सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय मोदी सरकार दोन मिनिटं. बाळगणाऱ्या सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार देशाच्या माजी पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या सरकारचा देशाच्या माजी पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या सरकारचा देशाच्या माजी पंतप्रधान आणि ज्यांनी या देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी स्वतःचं जीवाचं बलिदान केलं त्या आदरणीय इंदिरा गांधी आणि ज्यांनी या देशामध्ये एक नवीन क्रांती दूरसंचार क्रांती आणली ते आदरणीय राजीव गांधी जे देशाचे दोन्ही माजी पंतप्रधान आहेत ज्यांनी या दोघांनी या देशासाठी बलिदान केलेलं आहे त्यांची तिकीटं पोस्ट खात्याच्या वतीनं त्या ठिकाणी छापली जात होती दुर्दैवानं द्वेषाने पछाडलेल्या या मोदी सरकारनं ही दोन्ही तिकीटं रद्द करण्याचा निर्णय घेतला आज आम्ही पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या गोष्टीचा तीव्र धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी निदर्शनं आयोजित केलेली आहे आणि या निमित्तानं या सरकारला सांगू इच्छितो की अशा प्रकारचा खुजेपणा कृपया दाखवू नका जो इतिहास या देशामध्ये घडलेला आहे आणि जो त्या ठिकाणी अत्यंत औत्यात्म्य ज्यांनी पत्करलेले आहे त्यांचा सन्मान करा आणि अशा प्रकारची तिकीटं रद्द करू नका ती पुन्हा तिकीटं छापा अशा प्रकारची मागणी आम्ही या निमित्तानं करतो ही आपली नाही तर ही आंदोलनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सातत्यानं चालू राहील परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी मोदी सरकारचा अत्यंत खुजेपणा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळेल या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये स्मार्ट सिटी आराखडा नियोजनात नागरिकांनाही संधी देणार आयुक्त कुणाल कुमार आणि महापौर दत्तात्रय धनकवडे यांचे प्रतिपादन. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेचा अंतिम 20 शहरांमध्ये पात्र ठरण्यासाठी महापालिकेकडून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीच्या आराखड्याचे नियोजन करण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी घरोघरी जाऊन नागरिकांकडून सूचनांचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. महापौर दत्तात्रय धनकवडे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी याबाबत पत्रकार परिषदेत दिली. याच्यामध्ये तरतूद करत आहे आणि आपल्याला 100 दिवसामध्ये जवळजवळ आपलं शहर कसं असावं याच्या बाबतीमध्ये नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा अंतर्भाव या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स.
तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. पर्युषण पर्वादरम्यान मुंबईमध्ये मांस विक्रीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पर्युषण पर्वादरम्यान मुंबईमध्ये मांस विक्रीवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. गोखले चौकात झालेल्या या आंदोलनात सरकारविरोधी घोषणा देऊन ही बंदी घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. फर्ग्युसन कॉलेज, SP कॉलेज, DES लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. विविध विद्यार्थी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गोखले चौकात झालेल्या या आंदोलनाद्वारे या विद्यार्थ्यांनी मांस विक्रीवरील बंदी मागे घेण्याची मागणी केली. राज्यात आणि केंद्रात भाजप सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचे दाखले देत सरकार टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. पर्युषण कॉलेजचा विद्यार्थी आम्ही कुठल्याही संघटनेचं नाही आहोत. आम्ही जस्ट स्टुडंट्स आणि आम्ही स्टुडंट्स वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्सचे आम्ही एकत्र येऊन हे आंदोलन करतो. आमचा असा काहीही उद्देश नाही आहे की कोणाला तरी ठेच पोचवावी किंवा आम्ही कुठल्याही रिलिजन, कम्युनिटी, सेंटिमेंट्स किंवा फेस्टिवलच्या विरुद्ध बोलत नाही. आम्हाला नुसतं वाटतं की हा निर्णय जो शासनाने दिला आहे तो 4 राज्यात आणि 3 महानगरपालिकांमध्ये दिला आहे तो खूप चुकीचा होता आणि आम्हाला तो लोकशाहीच्या विरुद्ध वाटतो. आम्हाला खूप अक्षरशः मूर्ख निर्णय असा पण वाटतो आणि अनडेमोक्रॅटिक पण वाटतो. सो त्याच्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन केलं. ऑर्गनायझेशन्स आणि कॉलेजेस यांचे विद्यार्थी आहोत. कुठल्याही एका कॉलेजेस किंवा संघटने किंवा पक्षाचे आहोत असं नाही. तुमच्या ग्रुपचं नाव काय? आमच्या ग्रुपला काहीही नाव नाही. आम्ही विद्यार्थी एकत्र आलो पण मानधक्का चौकातील कुबेर गार्डन रेस्टॉरंटमधील मनोरुग्ण वेटरने इतर वेटरांना चाकूने मारले. यामध्ये एका वेटर मृत्युमुखी. मालधक्का चौकातील कुबेरा गार्डन बार अँड रेस्टॉरंटमध्ये एका मनोरुग्ण असलेल्या वेटरकडून मध्यरात्री इतर वेटर्सवर चाकूने हल्ला झाला, ज्यामध्ये एका वेटरचा मृत्यू झाला तर इतर 6 वेटर जखमी झाले आहेत. ससून रुग्णालयात जखमी झालेल्या वेटर्सला भरती केलेले आहे. हल्ला करणाऱ्या वेटरनेही आत्महत्या केलेली आहे. त्याचे नाव बिदान घोष असे आहे तर मृत वेटरचे नाव भारत नेपाळी असे आहे. सब मिल गया सब ढूंढे. पूनम कुमार दास घोष वो सब नाम निकला है. एक मेल आहे त्याचं नाव आहे भरत नेपाळी आणि हा बिदल घोष. बिदल आहे का? हे 7 जण आहेत ना? एकूण 8 जण उतरतात. त्यातला 7 सुटले जातात. एक जणाचा गंभीर आहे. 8 जण एकूण 8 एकूण 9 जण गंभीर आणि 7 किरकोळ जखम आणि स्वतः आत्महत्या केली. कारण काय अजून कळलं नाही. की ते तो थोडासा मेंटल प्रॉब्लेम त्यामुळे तो थोडा वागत असलं विचित्र लोक चिडवतात. मॅडम फक्त एकदा ऑफिसला कळवतो.
सर आज घटना काय घडली 1:30 वाजता? मंगळवार पेठ फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत कुबेर हॉटेल येथे तेथील जे वेटर आणि इतर नोकर झोपतात त्यापैकी एक नोकर, त्याचं नाव बिदल नेपाळी उर्फ घोष, याने आपले इतर जे झोपलेले साथीदार होते सुमारे 8 त्यांना 9 एकूण त्यांना चाकूने त्यांच्यावर हल्ला केला, झोपेतच हल्ला केला. ज्याच्यामध्ये एक मृतक आहे भरत नेपाळी, त्याचा मृत्यू झालेला आहे. उरलेले 8 जखमी झालेले आहेत. पैकी एकाला ग्रीवियस हर्ट आहे. उरलेले 7 लोकांना डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि कुठल्या सेक्शन्स? आणि त्याच्यामध्ये 302 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. फरासखाना पोलीस स्टेशनला अधिक तपास फरासखाना पोलीस स्टेशन करत आहे. शेवटचा प्रश्न, सीसीटीव्ही मध्ये काय समोर आलं? नाही, त्याच्यामध्ये सीसीटीव्ही त्यांनी काल दुपारच्या दरम्यान बंद केले एवढं लक्षात येते. स्वतः बंद करताना तो दिसतोय. हा जो मृतक आहे त्यांनी स्वतः नंतर आत्महत्या केली आणि परंतु नक्की खुनाचं आणि त्यानंतर आत्महत्येचं कारण काय हा तपासाचा प्रश्न आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. सरकारच्या यंत्रणेला चपराक लगावणारी कॉमेडी आणि गंभीर या दोन्ही भावनांचा मेळ मुंगळा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज, त्यामुळे वाढणारे आत्महत्येचे प्रमाण, आत्महत्येनंतर मुलाबाळांच्या उद्ध्वस्त झालेल्या संसार हे शेतकऱ्यांचे गेल्या काही वर्षांमधील महाराष्ट्रातील हृदय हलवणारे चित्र या कथानकावर आधारित मुंगळा हा चित्रपट बनवण्यात आला आहे. मात्र हे गंभीर कथानक घेऊन त्यात काहीसे विनोद तर काहीसे सरकारच्या यंत्रणेला चपराक लावणारे अशी कॉमेडी आणि गंभीर या दोन्ही भावनांचा मेळ साधणारी कथा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत लोकेश गुप्ते, ज्योती जोशी, गणेश यादव, सुहास पळशीकर, दीपक करंजीकर आदी कलाकार आहेत. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन विजय देवकर यांचे आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम सगळ्या पत्रकारांचे आभार. येत्या 2 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात मुंगळा हा चित्रपट प्रदर्शित होतो. मुंगळा हा चित्रपट दुष्काळग्रस्तांवर आधारित आहे. पण तुम्हाला जे फक्त आता आज ऐकायला मिळतात दुष्काळग्रस्त म्हणजे जिथे पाणी नाही, चारा नाही, असे दुष्काळग्रस्त फक्त माझ्या सिनेमाचं म्हणजे पार्ट नाही. तर प्रत्येकाच्या आयुष्यात जो दुष्काळ येतो, प्रत्येक समाजामध्ये जो दुष्काळ आहे आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे आलेला दुष्काळ आहे, सगळ्यांचं मिश्रण म्हणजे हा मुंगळा आहे. मला माहिती आहे गेल्या 2 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी अमेरिकेत मंदी आली म्हणून इथे IT कंपनीतल्या मुलांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांच्या आयुष्यात आला तो काय होता, तो त्यांच्या आयुष्यात आला तोही दुष्काळ होता. एखाद्याच्या घरात आयुष्य व्यवस्थित सगळं चाललंय पण एखाद्या स्त्रीला मूल नाही, तिच्या आयुष्यात येतो तो काय, तोही एक दुष्काळ आहे. अशा प्रकारचं दुष्टकाळाचं चित्रीकरण म्हणजे मुंगळा. मुंगळा ही एक प्रवृत्ती आहे जो प्रत्येक जणांमध्ये एक मुंगळा असायला हवा ही माझी संकल्पना मी या चित्रपटातून मांडली. कारण जर तुम्ही मुंगळा झाला तर
तुम्ही व्यवस्थितरित्या आपलं आयुष्य जगू शकता असं मला वाटलं. आणि बाकीचं जे आहे ते तुम्हाला चित्रपटात बघायला मिळणारच आहे. थँक्यू. येत्या 2 ऑक्टोबरला सगळ्यांच्या भेटीला एक आगळाचा प्रयत्न, एक वेगळा चित्रपट वेगळ्या विषयावर आधारित आणि त्याच्यावर मात कशी करायची हे या चित्रपटातून दाखवण्याचा एक छान प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारचा माझा एक रोल आहे या चित्रपटामध्ये की त्या गावामधली एक स्त्री आहे की तिचं लग्न झाल्यानंतर तिचं आहे आणि मग तिची ती तळमळ की नवीन लग्न झालंय, नवरा नाहीये इथे, सासूची जबाबदारी आहे आणि सगळंच हा सगळा दुष्काळ असताना तिचा नवरा ॲक्सिडेंटली मरतो आणि मग पुन्हा आणखीन एक दुष्काळ येतो आणि मग त्याच्यावर कशी मात करायची हे या चित्रपटात माझ्या भूमिकेद्वारे दाखवण्यात आलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला तो सगळ्यांना आवडेल. महत्त्वाची आहे आणि कॉमेडी आहे, पण या कॉमेडीला जर अशी कारुणिक झालं आहे. या सिनेमात जसं आता चित्र आहे दुष्काळाचं तेच आम्ही दाखवलेलं आहे, पण नुसतं दाखवलं नाही तर त्याच्यावर मात कशी करायची हे दाखवलेलं आहे. म्हणजे परिस्थितीमुळे आत्महत्या करू नका, परिस्थितीची हत्या करणे झालं हा याचा संदेश दिलेला आहे. आता सिनेमाबद्दल बोललेलं आहे तर यामध्ये जे चित्रीकरण केलेलं आहे विजयने, त्यांनी जे कन्सेप्ट मांडलेली आहे दुष्काळाची ते त्यांनी तुम्हाला आधी सांगितले. अनेक प्रवृत्तींचा खेळ, अनेक जण दुष्काळाकडे कसं बघतात, यातून काय चांगलं घ्यायचं काय वाईट घ्यायचं हे आपला समाज ठरवत असतो. म्हणजे सिनेमामध्ये अनेक प्रवृत्ती आहेत, त्यातली माझी एक प्रवृत्ती आहे, चेतन सरांची एक प्रवृत्ती आहे की लोक याच विषयाकडे कशा पद्धतीने बघतात आणि कसं मान करायचा प्रयत्न करतात. काही जण करतात, काही जण संधी साधूपणा करतात. तर हा मुंगळा विजयने चांगल्या पद्धतीने शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्हा सगळ्यांना घेऊन. तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे माझी. अशा पद्धतीने याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.